चौकोनी अडवडी तयार करण्यासाठी पाण्यामध्ये मीठ घातलं, त्यामध्ये भिजत घातले पाने। आता इथे वाटण तयार करण्यासाठी चमचाभर जिरे, लसण पाकळ्या, कोथिंबीर, मिरची छान क्रश करून घेतली, एका भांड्यामध्ये काढलं, थोडं कोथिंबीर घालायचं। एका पानासाठी 2 चमचे बेसन, अशा पद्धतीने बेसन घेतलं, 2 चमचे तांदळाचं पीठ घेतलं। आता यामध्ये हळद घालायची आहे, अर्धा चमचा धने पावडर, चवीनुसार मीठ आणि चिंच गुळाचं कोड घातलेला आहे अर्धा वाटी। यामध्ये थोडं थोडं पाणी घालून मीडियम कन्सिस्टन्सीचं बॅटर तयार करायचं। बिटाच्या पाण्यामधून पाने काढून घ्यायची, स्वच्छ पाण्याने 2 धुवून घ्यायचं आहे। आता यामधील शिरा काढून घ्यायच्या, लाटण्याच्या साहाय्याने लाटून घ्यायचं। अशा पद्धतीने सॉफ्ट पान सर्व तयार झालेले आहेत। आता तयार बॅटरमध्ये 2 चमचे पांढरे तीळ घालून 5 मिनिटांसाठी फेटून घ्यायचं। पीठ छान हलकं होतं। आता अडूज पानाच्या दुसऱ्या साईडने छान असं बेसन पीठ लावून घ्यायचं आहे। आपण रोल करणार नाही तर चौकोनी वडी तयार करणार आहोत, तर त्यासाठी अशा पद्धतीने फोल्ड करायचं, वरून सुद्धा बेसन पीठ लावायचं। आता एक पान उलट ठेवायचं, त्याला सुद्धा अशाच पद्धतीने चौकोनी आकारामध्ये बेसन पीठ लावून घडी करून घ्यायची आहे। सर्व पानं मी अशाच पद्धतीने तयार करून घेते। 8 ते 9 पाने इथे बसलेली आहेत। आता एका प्लेटवरती अशा पद्धतीने वडी ठेवायची, वरून थोडे पांढरे तीळ घालायचे। 17 मिनिटांसाठी छान असं स्टीम करून घ्यायचं आहे। 15 ते 17 मिनिटांनी चेक करूयात, अडवडी छान असे शिजल्या गेलेली आहे। चेक करूनच याला बाहेर काढायचं। थंड झाले की याला आवश्यक त्या आकारामध्ये कट करून घ्यायचं। भरपूर लेअर सुटलेली अडवडी तयार झालेली आहे, एकदम योग्य प्रमाणामध्ये। आता शॅलो फ्राय करून घ्यायची आहे, चारही साईडने छान असं गोल्डन कलर येईपर्यंत फ्राय करून घ्यायची आहे। एकदम वेगळ्या पद्धतीची अडवडी तयार। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। थँक्यू।